नमस्कार. तर आज आहे होळी म्हणजेच शिमगा. ठाणे साईडला कोकणातली खूप लोक असतात, त्यामुळे ही होळी कोकणी पद्धतीने जास्त होते. तीही खूप मस्त असते. खूप जण इकडे होळी पेटण्याच्या आधीच नैवेद्य देतात, तर आमच्या साईडला खानदेश, नाशिक ह्या साईडला होळी पेटल्यावर नैवेद्य देतात. तर ह्या वर्षी आम्ही त्यांच्या पद्धतीची करून पाहिली आणि आमच्या ग्रीवाला खूप हौस असते. सगळंच पुढे पुढे होऊन करायची, त्यामुळे ती आणि मी आधी पूजा करून घेत होतो आणि मग नंतर रोहाने ही पूजा करून घेतली. पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच आरती ओवाळणं, हळदी कुंकू लावणं हे सगळं ग्रीवाला करायला आवडतं. ते तिने आज स्वतः पण केलं आणि नंतर मस्त प्रदक्षिणा मारून पाणीही तिने होळीला दिलं. ह्यावेळेस खूप छान अशी पूजा झाली. फक्त आमचे अविनाश नव्हते ह्यावेळेस, त्यामुळे नारळ टाकायचा मात्र राहिला, तर आम्ही खोबऱ्याची वाटी टाकली. आता होळी पेटल्यानंतर थोडी गार झाल्यावर आम्ही तो प्रसाद म्हणून घरी पण आणू. लोकांची पूजा चालली होती सगळ्या, तर ह्या दोघांचा इकडे मस्त डान्स आणि खेळ चालू होता. बाकीच्या सगळ्या मोठ्या मुली पाणी पाणी खेळून अगदी ओल्या झाल्या होत्या. मग आम्ही गेलो बाजूच्या बिल्डिंगच्या होळीकडे. आमच्या एरियात जवळपास 3 होळी असतात. तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि मग पुन्हा आलो आम्ही आमच्या होळीकडे. इथे होळी आता पेटवायची वेळ झाली होती, त्यामुळे आम्ही आता इथे उभं होतो. कोणाचे फोटो चालू होते, कोणाची पूजा चालू होत्या. खूप मस्त गर्दी होते, खूप छान माहोल बनतो हा. अगदी सुंदर अशी पूजा होते. अगदी कोकणी पद्धतीने ही लोक साथ घालतात, होय महाराजा बोलून, जे आपल्या खानदेशी लोकांना नवीन आहे. पेटल्यानंतर ही लोक बोंबा ठोकतात, तेही एक खूप छान असतं बघण्यासारखं. हाच तो विधी खूप छान वाटतं, खूप मजा येते. त्यानंतर जो प्रसाद देता बुंदी आणि शेवचा, तो अगदी टेस्टी असतो. सगळेजण डबल मागून घेतात. हे बघा, हेच नाही बोंबा मारणं वगैरे खूप छान वाटतं. पूर्णाची